तुमच्या विश्वासाचा आवाज, जळगाव उन्नती. जनसामान्याचे प्रश्न, न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित. आम्ही नेहमीच तुमच्या सोबत. सत्याला वाचा फोडणारी बातमी, जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर रहा अपडेट. राजुराबू शाळेत क्रीडा महोत्सवाचा जल्लोष, चिमुकल्यांनी जिंकली सर्वांची मने. राजुराबू ता जळगाव जामोद येथील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेत नुकताच वार्षिक स्नेहसंमेलन व क्रीडा महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या या दुर्गम भागातील शाळेने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाने विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना नवे व्यासपीठ दिले. निसर्गरम्य वातावरणात पार पडलेल्या या स्पर्धांमुळे संपूर्ण परिसरात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते. या क्रीडा महोत्सवात विद्यार्थ्यांच्या वयोगटानुसार विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते. धावणे, उड्या, गोळाफेक, कबड्डी, खो खो, लिंबूचमचा शर्यत अशा अनेक स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. मुलामुलींनी दाखवलेली मेहनत, जिद्द आणि आत्मविश्वास दिनांक 20 जानेवारी 2026 रोजी क्रीडा केंद्रांतर्गत क्रीडा केंद्रांतर्गत केंद्रीय क्रीडा स्पर्धा राजुराव बुद्रुक येथे आयोजित करण्यात आलेले असून या केंद्रांतर्गत एकूण 15 शाळा सहभागी झालेले आहेत. एकूण 6 ते 8वी या गटात 6 शाळा सहभागी असून 9 शाळा 1 ते 5 या गटातले सहभाग झालेले आहेत. आज रोजी दिनांक 20 जानेवारी 2026 रोजी क्रीडा संबंधीने उद्घाटक म्हणून श्री कुमारिया शाळा व्यवस्थापन समिती राजुराव येथे लाभलेले असून प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर सुरा इंगळे, मुख्याध्यापक वडगाव पाटण, तसेच उच्च श्रेणी मुख्याध्यापक श्री RS कुवारे उमापूर हे लाभलेले आहे. तसेच सर्व शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षिका यांनी हिरिरीने भाग घेऊन विद्यार्थ्यांचे उत्साह द्विगुणित करण्यासाठी अतोनात प्रयत्न केलेले आहे. या क्रीडेसाठी क्रीडांगण तयार करण्यासाठी सर्व शिक्षकांनी सहभाग घेऊन वेळेवर क्रीडांगणाची व्यवस्था करून क्रीडासाठी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलेले आहे. अशा प्रकारे क्रीडा केंद्रांतर्गत क्रीडा स्पर्धा उत्साहाने पार पाडली आहे. जय हिंद. याच्यामध्ये आपण काही बक्षीस वगैरे ठेवलं का विद्यार्थ्यांना? नाही, बक्षीस नाही. पाहून उपस्थित पालक आणि ग्रामस्थ भारावून गेले. शारीरिक तंदुरुस्ती बरोबरच मानसिक विकास घडवण्याच्या उद्देशाने हा क्रीडा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. खेळाच्या माध्यमातून शिस्त, संघभावना आणि नेतृत्वगुण विकसित व्हावेत यासाठी शिक्षकांनी विशेष प्रयत्न केले. विद्यार्थ्यांनीही या संधीचे सोने करत आपली क्षमता सिद्ध केली. विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासाला मिळाले नवे बळ. स्पर्धांदरम्यान विद्यार्थ्यांनी दाखवलेली सांघिक भावना आणि खेळाडूवृत्ती विशेष उल्लेखनीय ठरली. काही विद्यार्थी पहिल्यांदाच मैदानात उतरले असतानाही त्यांनी आत्मविश्वासाने स्पर्धा पूर्ण केल्या. अपयश आले तरीही चेहऱ्यावर हसू ठेवून पुढील संधीसाठी तयारी करण्याची तयारी त्यांनी दाखवली. दुर्गम भागातील शाळा असूनही येथील विद्यार्थ्यांमध्ये असलेली गुणवत्ता आणि जिद्द पाहून मान्यवरांनी समाधान व्यक्त केले. खेळामुळे मुलांमध्ये आत्मविश्वास वाढतो आणि अभ्यासातही सकारात्मक बदल दिसून येतो, असे मत शिक्षकांनी यावेळी मांडले. क्रीडा महोत्सवानंतर पार पडलेल्या बक्षीस वितरण समारंभात यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य आणि शिक्षकांच्या हस्ते विजेत्यांना प्रमाणपत्रे व पारितोषिके देण्यात आली. यामुळे विद्यार्थ्यांचा उत्साह अधिकच वाढला.
कार्यक्रमासाठी गावातील प्रतिष्ठित नागरिक, पालक, माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. पालकांनी शाळेच्या या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी अशा कार्यक्रमांची गरज असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. या संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली. नियोजनापासून ते प्रत्यक्ष अंमलबजावणीपर्यंत प्रत्येक टप्प्यावर संघभावनेने काम करण्यात आले. त्यामुळे हा क्रीडा महोत्सव एक आदर्श उपक्रम म्हणून ओळखला जात आहे. राजुरा बु येथील जिल्हा परिषद शाळेचा हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रेरणादायी ठरला आहे. भविष्यातही अशाच प्रकारचे उपक्रम सातत्याने राबवले जावेत, अशी अपेक्षा पालक आणि ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे. तुमच्या विश्वासाचा आवाज, जळगाव उन्नती. जनसामान्याचे प्रश्न, न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित. आम्ही नेहमीच तुमच्या सोबत. सत्याला वाचा फोडणारी बातमी, जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर रहा अपडेट.